नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, आरोग्य देणाऱ्या उपचाराचा. जंत फक्त लहान मुलांनाच होतात असा अनेकांच्या मनात गैरसमज असतो. अर्थात लहान मुलांमध्ये जंत होण्याची टेंडन्सी जास्त असते हे जरी खरं असलं तरी मोठ्या व्यक्तींनीही अधूनमधून जंताचं औषध घेणं चांगलं असतं. वारंवार अपचन, थोड्याही कारणाने लूज मोशन्स किंवा उलट्या, ऋतू बदलामुळे सर्दी खोकला, गुदभागी खाज, भूक कमी लागणं, खाल्लं तरी ते अंगी न लागणं, अशा जर का तक्रारी असल्या तर त्यामागे पोटात जंत असणं हे एक कारण असू शकतं. जंत पडून जाण्यासाठी औषधं घेतलं तरी जंत पुन्हा उद्भवू नये यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागते. आज आपण जो उपचार पाहणार आहोत तो जंत मुळापासून नष्ट करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. यासाठी 1 वाटी ताक घ्यावं, त्यात अर्धा चमचा बाळंत शोपेचं चूर्ण, अर्धा चमचा बडीशोपेचं चूर्ण, पाव चमचा ओव्याचं चूर्ण, 1 चिमूट हिंग, सर्व गोष्टी मिक्स कराव्यात आणि दुपारच्या जेवणानंतर हे मिश्रण घ्यावं. बरोबरीने आहारामध्ये दही, चीज, पनीर या गोष्टी बंद कराव्यात. बाजारातील रेडीमेड मिठाया, कोल्ड ड्रिंक्स, प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरून ठेवलेलं पाणी हे सगळं बंद ठेवावं. दुपारी झोपणं, सकाळी उशिरा उठणं हे सुद्धा टाळावं. सुरुवातीला सलग 3 महिने ही रेमेडी घ्यावी आणि त्यानंतर दर 6 महिन्यांनी 1 महिन्यासाठी हा उपाय करण्यामुळे पोटात जंत होण्याची टेंडन्सी नष्ट होताना दिसते. अशाच अजूनही अनेक साध्या रेमेडीज जाणून घ्यायचा असतील तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.